पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाकडे सर्व पक्षांनी पाठ फिरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं सारवासारव करायला सुरुवात केली आहे। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पुण्याच्या महापौरांचं नाव नजरचुकीनं राहिलं असल्याचं गिरीश बापटांनी स्पष्टीकरण दिलंय। तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। स्मार्ट सिटी मिशनच्या उद्घाटन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका केंद्रीय नगरविकास खात्याने तयार केल्यामुळे ही नजरचूक झाली अशी सबब भाजपकडून देण्यात येते। दरम्यान गिरीश बापट यांच्या आवाहनानंतर देखील कार्यक्रमाला न जाण्याच्या निर्णयावरती पुण्याचे महापौर प्रशांत जगताप ठाम असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया जगतापांनी दिली आहे। हा कार्यक्रम होत असताना पुण्याच्या महापौरांचं नाव अनावादाने राहिलं, कारण हा पूर्ण कार्यक्रम केंद्रीय नगर विकास खात्याने आयोजित केला होता। माननीय महापौर उद्या माननीय पंतप्रधानांचं पुणेकरांच्या वतीनं स्वागत करणारे हे कार्यक्रमात आहे। बालेवाडीला महापौरच त्यांचं स्वागत करतील। पालकमंत्री म्हणून मी, अन्य आमचे तिन्ही खासदार शिरोळेजी, आढळरावजी आणि सुप्रियाताई हे करतील। शिवसेना भाजपमधल्या या खडाजंगीचा परिणाम पुण्यातील कार्यक्रमावर देखील पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये आज मोदींच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीचा कार्यक्रम होतोय। मात्र उद्धव ठाकरेंवरच्या टीकेनंतर शिवसेनेनं या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शिवसेना भाजपमधली दरी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। तर कार्यक्रम पत्रिकेवरती नाव नसल्यानं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। स्मार्ट सिटी म्हणून ज्या शहराची निवड केलेली आहे त्या शहराच्या महापौराची काय किंमत केली जाते, त्याला त्या संदर्भामध्ये कुठे त्या व्यासपीठावर किंवा त्या पत्रिकेत किती खालच्या स्तरावर त्याची अवहेलना केली जाते, या सगळ्या गोष्टी निश्चित मनाला त्रासदायक असं मला वाटतं।